समूहदर्शक शब्द. लक्षात ठेवा, खूप पक्षी, अनेक पुस्तके, भरपूर ऊन याऐवजी पक्ष्यांचा थवा, पुस्तकांचा संच, उंटांचा तांडा अशा शब्दांची योजना केली तर चांगले वाटते. थवा, संच, तांडा अशा शब्दांना समूहदर्शक शब्द असे म्हणतात. अनेक वस्तूंचा, प्राण्यांचा, पक्ष्यांचा उल्लेख करताना समूहदर्शक शब्दांचा वापर केला जातो. समूहदर्शक शब्द. करवंदांची जाळी, नाण्यांची चळत, मुंग्यांची रांग, आम्रवृक्षांची राई, हरणांचा, हत्तींचा कळप, विद्यार्थ्यांचा गट, केळ्यांचा घड, गवताची पेंडी, प्रवाशांची झुंबड, द्राक्षांचा घोस घड, लाकडांची मोळी, खेळाडूंचा संघ, नारळांचा ढीग, गुरांचा, प्राण्यांचा कळप, बांबूंचे बेट, फळांचा घोस, माणसांचा जमाव, सैनिकांची तुकडी, कलिंगडाचा ढीग डोंगर, केसांचा पुंजका, माणसांचा घोळका, फुलांचा गुच्छ, केसांची बट, भाकरीची पोळ्यांची चवड, फुलझाडांचा ताटवा, चोरांची टोळी, गवताचा भारा, दुर्वांची जुडी, तारकांचा पुंज, वाद्यांचा वृंद, धान्याची रास, जहाजांचा काफिला, उसाची मोळी, पालेभाजीची गड्डी जुडी, किल्ल्यांचा जुडगा, वह्या पुस्तकांचा गठ्ठा, आंब्याची अडी, भांड्यांची उतरंड, वेलींचा ताटवा कुंज, नोटांची पुडकी थप्पी, विमानांचा ताफा. थँक्यू.